महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय कुटे यांनी हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना दिलासा देणारा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याचे म्हटले आहे. कर्जमाफीसारखे निर्णय, पायाभूत सुविधांवरील भर आणि मेट्रोसह मोठ्या विकास प्रकल्पांमुळे राज्य ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच ग्रामीण भागात रस्ते, सिंचन आणि विविध विकास कामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अर्थसंकल्पात उद्योग, सेवा, ऊर्जा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात आला असून विकसित भारत 2047 या उद्दिष्टाशी सुसंगत नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, सौर कृषी वाहिनी योजना, जलसंधारण आणि नदी जोड प्रकल्पांमुळे शेती क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरी भागात मेट्रो नेटवर्कचा विस्तार, द्रुतगती मार्ग आणि महामार्ग उभारणीमुळे वाहतूक सुलभ होऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात ग्राम सडक योजनांद्वारे हजारो किलोमीटर रस्ते उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून पर्यटन विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे.